एका समृद्ध गावात एक कपड्यांचा व्यापारी राहत होता। तो आपल्या पत्नी आणि 2 मुलांसह राहायचा। गावात त्यांचे दुकान होते आणि वेगवेगळ्या शहरात जाऊन व्यापारी मालाची पुरवणही करायचा। व्यापाऱ्याचे 2 मुलगे होते, मोठा मुलगा सोहन आणि छोटा रोहन। रोहन बोलायला हुशार होता, पण सोहनची एक समस्या होती, तो बराच लाजाळू होता। त्यामुळे शाळेत तो सहजपणे इतर विद्यार्थ्यांशी मिसळत नसे। शिक्षकांनी काही विचारल्यास त्याला उत्तर देताना चुकल्यास इतर मुलं हसतील याची सतत भीती वाटायची। त्याच्यावर हळूहळू लाजाळूपणा आणि भीती हावी होऊ लागली आणि तो सतत दडपणाखाली राहायचा। त्याच्या स्वभावामुळे घरात वडिलांची आणि शाळेत शिक्षकांची बोलणी खात राहायचा। यामुळे तो अधिकच बावरायला लागला आणि परिणाम परीक्षेतही तो नापास व्हायला लागला। शेवटी कंटाळून वडिलांनी त्याला आपल्या व्यापारात हातभार लावण्यासाठी आपल्यासोबत दुकानात काम करायला सांगितले। मात्र तिथंही तो संपूर्ण दिवस गिराईकांना सामोरे जायच्या भीतीने दडपणाखाली काम करायचा, बोलताना अडखळायचा। लोक त्याला मूर्ख समजायचे, त्यामुळे वडील त्याच्यावर एकदम नाखुश होते। एक दिवस वडील शहरात गेले असता अचानक काही माणसं त्याच्या दुकानात आली। त्यातल्या एकाने मोठ्या आवाजात म्हटलं, सोहन ना रे तू, तुझ्या बाबांनी आम्हाला पाठवलं इकडं। दुकानातली सगळी कापडं आम्हाला पलीकडच्या गावात रमेश सेठकडे नेऊन द्यायला सांगितली। आता सोहन गडबडला, आ उ करायला लागला। तो माणूस म्हणाला, आम्हाला काही वेळ नाही, लवकर सगळी कापडं गाडीत टाकतो, नाहीतर उशीर झाल्यास तुझे बाबा परत आमच्यावर ओरडतील। सोहनला काही कळायच्या आत त्यांनी भराभर गाडी भरली आणि लागले वाटेला। संध्याकाळी शहरातून वडील आले। दुकानाची अवस्था पाहून त्यांना काय प्रकार तो समजेना। सोहनने घडलेला प्रकार सांगितल्यावर मात्र वडिलांचा पारा चढला। सोहनच्या कानाखाली एक वाजून ते म्हणाले, मूर्ख गाढवा, कुणीही येतो आणि तुला वेड्यात काढून जातो, थोडी तरी अक्कल वापरायची। सर्व माल द्यायचा असता तर मी तुला सांगितलं नसतं का, नालायक, चल निघ इथून, असं म्हणत रागावलेल्या वडिलांनी त्याला दुकानातून धक्का दिला। दुकानाबाहेर लोक जमले होते। सोहनला मेल्याहून मेल्यासारखं झालं, डोळ्यातून अश्रू वाहत होते। वाट फुटेल त्या दिशेने सोहन चालत होता। संध्याकाळची वेळ होती। चालता चालता तो नदीकाठी पोचला। आता जगण्यात अर्थ नाही असा विचार करत त्याने नदीत उडी टाकली। मात्र अचानक त्याला कोणीतरी पाण्यातून बाहेर खेचून किनाऱ्यावर आणलं। पाहिलं तर गावातील एक जाणते आजोबा होते। लोक त्यांना दादा म्हणायचे। रातकिडे किर्र किर्र करत होते। भिजलेल्या अंगाने सोहन उभा होता आणि दादा त्याच्या हाताला पकडून उभे होते। आता मात्र सोहन जाम वैतागला। जगण्याला कंटाळून मरायला गेलो तर तिथेही अपयश। म्हणाला, दादा मला का वाचवलं, मी कसल्याच कामाचा नाही, निदान मला सुखाने मरू तरी दिलं असतं। दादा म्हणाले, बाळा, आपल्याला जीवन एकदाच मिळतं, मात्र अपयशावर मात करण्याची संधी वारंवार मिळते, पण त्यासाठी माणूस जिवंत असायला पाहिजे ना। जीव दिला तर एक अपयशी हरलेला म्हणून तुझ्यावर शिक्का बसेल। बरं, आता मला सांग नेमकं काय झालं ते। सोहनने संपूर्ण हकीकत सांगितली आणि आपली भीती आणि लाजाळूपणाची समस्याही त्यांच्यासमोर मांडली। माझं शिक्षणही जेमतेम, बाबांना मी आवडत नाही, लोक मला मूर्ख समजतात। काहीशा गंभीर स्वरात दादा म्हणाले, बरं चल माझ्याबरोबर। सोहनने कोणताही प्रश्न न विचारता दादांच्या मागोमाग चालायला सुरुवात केली। घरी आल्यावर दादा म्हणाले, मी तुझ्या समस्येवर रामबाण उपाय सांगेन, पण त्यासाठी तुला मी दिलेली 3 कामं करावी लागतील। सोहन तयार झाला। दादा म्हणाले, पहिलं काम, तू आज 10 अनोळखी माणसांशी गप्पा, त्यांच्या जीवनाविषयी विचारून त्यांची कमीत कमी 10 ओळींची माहितीही लिहून घ्यायची। सोहन एक वही आणि पेन घेऊन निघाला। सुरुवातीला त्याला खूप कठीण वाटलं। अनेकांनी त्याला हाकलूनही लावलं, पण दादा उपाय सांगणार होते। त्याने प्रयत्न चालू ठेवले आणि संध्याकाळपर्यंत 10 लोकांशी त्याने बऱ्यापैकी संवाद साधला। आनंदाने तो दादांपाशी आला। दुसऱ्या दिवशी दादा म्हणाले, आज तू शाळकरी मुलांना जमवून त्यांना पाण्याच्या महत्त्वाविषयी माहिती द्यायची आहे। आता सोहन जरासा घाबरला, म्हणाला, मी याविषयी कोणतीही माहिती पाठ केलेली नाही, कसं जमणार।
दादा म्हणाले, त्या मुलांना तुझं शिक्षण किंवा तुला काय समजतंय की नाही याची माहिती नाही. एखाद्या प्रोफेसरप्रमाणे जोरात भाषण देऊन ये, जमेल तुला. सोहनने काही मुलांसमोर कसेबसे पाण्याचे 5-10 फायदे सांगितले. आता त्याला थोडंसं जमतंय असं वाटलं. त्याने काही वेळाने पुन्हा काही मुलांसमोर तोच प्रयोग केला. त्यावेळी त्याला बऱ्यापैकी जमलं. आनंदाने तो दादांकडे गेला. आता तिसऱ्या कामाची तो वाट पाहत होता. सकाळ झाली तशी दादा म्हणाले, आज तू घरी जाऊन तुझ्या बाबांची माफी मागून ये. हेच तिसरं काम आहे. सोहनला काय करावं ते सुचेना. तो म्हणाला, दादा कसं सांगू तुम्हाला, बाबांना मी डोळ्यासमोर नकोय. त्यांना मी अजिबात आवडत नाही आणि ते मला माफसुद्धा करणार नाहीत. दादा म्हणाले, उपाय हवाय तर हे काम मात्र करावंच लागेल. हिम्मत करून सोहन घरी गेला आणि बाबांची माफी मागितली आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक संधी मागितली. मोठ्या मनाने सोहनला माफ करून बाबांनी त्याला पुन्हा दुकानात काम करायची संधी दिली. सोहन दादांकडे गेला. म्हणाला, तिसरं काम कठीण होतं, पण मी तेही केलं. आता सांगा ना माझ्या भीतीवर काय उपाय आहे तो. दादा हसत म्हणाले, बाळा तुला उपाय मिळाला आहे. तुझी सर्वात मोठी समस्या लाज वाटणे ही नव्हती तर भीती होती आणि तुझ्या हिम्मतीमुळे ती कधीच पळून गेली. आता तू एक आत्मविश्वासाने भरलेला हिम्मतवान तरुण आहेस. तुझ्या मनातील भीती आणि स्वतःबद्दलची शंका तुला मागे खेचायची. आता तुला स्वतःविषयी विश्वास तयार झालाय, तो असाच कायम ठेव. लोक तुम्हाला मूर्ख, भित्रा आणि लाजाळू ठरवतात कारण तुम्ही तसं वागतात. तुम्ही स्वतःला जसं समजतात, लोकांसमोर जसं मांडतात त्याप्रमाणेच तुमची प्रतिमा बनत जाते. स्वतःला कमी समजायचं नाही. कोणतंही काम आत्मविश्वास, जिद्द आणि हिम्मतीनं करा. सोहन म्हणाला, बरोबर दादा, यापुढे मी आत्मविश्वासाने छोटी छोटी पावलं टाकत मोठं ध्येय गाठीन. मित्रांनो, अशाच मराठी मोटिवेशनल गोष्टी पाहण्यासाठी सक्सेस मॅग्नेट मराठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.